बाळाचं वजन एका साईडला पडल्यामुळे ना मला खूप जास्त त्रास होतोय. ते काय ना तुम्हाला पुढे सांगतेच. पण त्याआधी आता बघू शकता मार्चमध्ये इतकं जास्त ऊन पडतंय, तर मेमध्ये कसं पडेल आणि या उन्हाचा खरं त्याचा खूप कंटाळा येतोय. त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर मी चहा चपाती खाते म्हणजे मला खूप जास्त आवडती चहा चपाती, पण मी खाल्लीच नव्हती, बंदच केली होती असं म्हणता येईल. पण आज खाल्ली आणि खूप भारी वाटलं ते खाऊन. त्यानंतर मला माझा एक ड्रेस रिसीव्ह झाला होता, जो की खरंच खूप सुंदर होता. बघू शकता त्याच्यावरची सिंपल अशी डिझाईन, प्युअर कॉटनमध्ये हा ड्रेस आहे आणि आता उन्हाळ्यामध्ये घालण्यासाठी तर एकदम बेस्ट आहे. खूप सुंदर असा आहे हा ड्रेस. जर तुम्हाला आवडला असेल आणि ऑर्डर करायचं असेल तर मला कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा. त्याची लिंक मी तुमच्या DMमध्ये शेअर करते. आणि त्यानंतरनं मला माझं काम लागलं ते म्हणजे कॅलेंडर चेक करायचं. असं मी अधूनमधून 2 महिन्याला 3 महिन्याला करत असते. कारण मला बघायचं असतं कुठल्या महिन्यामध्ये काय आहे आणि नेक्स्ट मंथमध्ये तर 2 फंक्शन असणार आहे. सो ते काय मी तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच एखाद्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये नाही सांगणार तुम्हाला. तर ते चेक करत होते. तर चला आता मी तुमच्यासोबत माझा प्रॉब्लेम शेअर करते. झालं असं की मला ना 10-12 दिवस झाले पोटामध्ये राईट साईडला स्क्वीज झाल्यासारखं होत होतं. सो मी डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांनी मला सांगितलं की बाळाचं वजन एका साईडला पडल्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय आणि तो तुला डिलिव्हरी होईपर्यंत होणारच आहे. सो त्यावरती काहीच ऑप्शन नाही आहे. तुला स्ट्रेचिंग करायला लागेल. मग काय आता मी दिवसातून 3 टाईम स्ट्रेचिंग करते. तर चला असं भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.